नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। पारशिवनी वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणात वनविभागाने तातडीची कारवाई करत 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे। सहाय्यक वनसंरक्षक ACF रवींद्र घाडगे, रेंज ऑफिसर RFO अनिल भगत, वनपाल वाढे आणि वनरक्षक स्वप्नील डोंगरे यांचा निलंबित अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे। वनसंरक्षक प्रादेशिक श्रीलक्ष्मी यांनी शुक्रवारी निलंबनाचे आदेश जारी केले। ही कारवाई एका वरिष्ठ राजकीय नेत्याच्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे। निलंबित अधिकाऱ्यांवर आदिवासींच्या जमिनीवरील झाडांची अवैध तोड करून ती अधिकृत वृक्षतोडीत मिसळल्याचा गंभीर आरोप आहे। पारशिवनी वनपरिक्षेत्रात एका खासगी शेतजमिनीवरील झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आली होती, मात्र अधिकाऱ्यांनी या संधीचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणावर झाडांची अवैध तोड केली आणि परवानाधारक झाडांच्या लाकडात ती मिसळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने सहाय्यक वनसंरक्षकांच्या नेतृत्वाखाली 4 सदस्यीय विशेष तपास समिती स्थापन केली। या समितीने पाहणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर झाडे तोडल्याचे आढळले। या वृक्षतोडीमध्ये एका ठेकेदाराचा हात असल्याचे उघड झाले आहे। विशेष म्हणजे ACF रवींद्र घाडगे यांनी नियम मोडून झाडांच्या लाकडावर अधिकृततेची खूण ठोकल्याचे उघड झाले आहे। त्यांच्या या कृत्यामुळेच संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला, त्यामुळे त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणात मोठ्या अनियमितता आढळून आल्या असून अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे। तपास सुरू असल्याने कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून कठोर पावले उचलली जातील। वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांनी सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी मोठी गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे। वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की दोषींवर कठोर कारवाई होणार आहे। इंडिया न्यूज 28 करिता विजय चिलकुरीची रिपोर्ट।